प्रेमळ स्वर्गीय पित्या, पुन्हा एक बार येशूच्या नावात आम्ही तुझ्या चरणाशी येतो. या ठिकाणी प्रभू तुझं महान सामर्थ्य उतरवून आलेलं आहे. आम्ही तुला धन्यवाद देतो. येशू जे हा 2000 वर्षापूर्वी अनेक रोग यांना बरं करत होते, तेच सामर्थ्य या ठिकाणी उतरवून आलेलं आहे. आम्ही तुला धन्यवाद देतो. थँक्यू जीसस, 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 हालेलुया. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. थँक्यू जीसस. माझं कणी 12 महिन्यापासून दुखत आहे. केले, वैद्य केले, सर्व केलं, पण मला बरंच नाही लागलं. पण आता मी या त्रासीमध्ये मला देव बाप्पाने ऑटोमॅटिक रस्ता सुचवला आणि मला देव बाप्पाने बरं केलं. आणि माझं पोटामध्ये डॉक्टरने गाठ सांगली होती, ऑपरेशन सांगितलं होतं. पण त्याचप्रमाणे परमेश्वर बापाने माझं शरीर पूर्ण हलकं सरळ केलं आणि माझं काळीच तोडीत होतं, तर ते काळीच सुद्धा माझं हलकं केलं. आणि त्याच प्रकारे अजून मला दुसरा सुद्धा बाहेरचा चिन्ह चमत्कार होता. पण त्याचप्रमाणे परमेश्वर बापाने माझी सारी सुटका केली. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ताराबाई औषधी. कुठून आला तुम्ही? सायगाव डोंगर. अच्छा, सायगाव डोंगरवरून. बरोबर. आज 3 वाजल्यापासून आम्ही इथं बसलेलो आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. बाबाच्या नावाला धन्यवाद द्या. परमेश्वर बापाला याबद्दल धन्यवाद. आणि प्रभू खरखर माझं तुम्ही तारण केलं याबद्दल तुम्हाला धन्यवाद. हालेलुया. तुम्हाला कोणी बरं केलं? जिवंत देव बापानं बरं केलं. नाव काय त्या देवाचं? येशू ख्रिस्त. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देव जिवंत आहे प्रियानो. पोटात असलेली गाठ 1 वर्षापासूनचा त्रास येशूला आजपर्यंत पावला नाही आणि त्या बहिणीला प्रभूने आरोग्य दिलंय. आज परत एकदा आपण आणखी एक साक्ष ऐकूया. सुमित्राबाई आहे. मी इथं आल्याच्या नंतर मला आवाज असा ऐकून काही वाटला की मला ते आवाज ऐकून तरी माझ्या अंगामध्ये खळखळ आलं. मग इथून तरी मला धडधडी सुटली. मग घाम फुटला. मग असं वाटलं की चक्कर येते का काय, मला चक्कर येते का काय, आता मी पडते, मी मरते. आता इथून माझ्या इथून आलं होतं. आता मला थोडं बरं वाटलं. येशूनं मला बरं केलं. आई प्रभू को महिमा दे. देवाच्या नावाला धन्यवाद मागतो. 12 वर्षापासून सैतानानं मला पापात पाडत होतं. असं पापात पाडत होतं तर मुंबईला मी 15 वर्ष काढून होतो. तिथं 2 वर्ष झाले पापात पाड होतो. तिथून आल्यात नंतर चांगल्याला 8 वर्षापासून सैताना पापात पाड. पण पश्चाताप देवानं मला असा केला नाही, हे पाप फिरून करू नको, मी तुला पापातून सोडलं. धन्यवाद ईश्वरा. मी ख्रिश्चन समाजाचा नाही, मी मराठी धर्माचा आहे. मी केवळ मूर्तीपासून सुटलेला आहे. मूर्तीनं मला पापात पाडवतं, पण देवानं मला आरोग्य देऊन सुटवत. माझं नाव नारायण रामराव पवार, राहणार वडीवाडी, जालना जिल्हा. शोभाबाई निर्मळ जालन्यातच राहणारी आहे. आतून नगर. काय अनुभव आला तुम्हाला? मला 3 दिवसापासून त्रास होता. चमका निघायच्या हातात, बाकी कधी पोटात कधी डोकं. 3 दिवसापासून त्रास होता. मला तिथे उभं राहताना पण त्रास होऊ लागला. देवाची प्रार्थना केली, देवाने मला आशीर्वाद दिला, देवाने माझं तारण केलं, खरोखरच केलं. म्हणून देवाचे मी आभारी आहे. धन्यवाद. माझ्या पायात चमक निघत होती. दादू माझ्या पायात चमक निघत होती. आता प्रयत्नात बसूनच मी वाचल्याच्या नंतर माझ्या पायाची चमक बिलकुल राहिली. आणि मी सकाळपासून 5 वाजतापासून दारू पेत होतो. तर रातच्या 8 वाजता पेत होतो दारू. आखर जेवण मला काही माहिती नव्हतं. आता 2 महिने व्हायला बिलकुल ती दारू तर चिठ्ठ्या पेरण्या नाही की त्या दुकानावर जायला नाही. बिलकुल जरी कशी एडी वाकडी प्रयत्न करतो, त्या प्रयत्नाने मला काही गोष्टीचं दारूचं ध्यान मला अजिबात येत नाही. हालेलुया. मध्ये 1-1.5 वर्षापासून त्रास होता मला. पण आता काही नाही. प्रार्थनेला आलो तेव्हापासून मला काही तकलीफ नाही, काय नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. कुठं त्रास होता? आता काय होतंय? आता काही होत नाही. काय व्हायचं? दुखायचं? हा, नेहमी दुखायचं. आता कसं वाटतंय? आता दाबून काय होत. मी दाबू का? हालेलुया.
हालेलुया 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 हालेलुया. हालेलुया. माझी मुलगी रिबेका तिचे नाव, आणि गेल्या वर्षी मुंबईमध्ये एका डॉक्टरनं तिचं ऑपरेशन केलं. एक ट्यूब तिची काढली आणि दुसरी ट्यूब तिची एकच राहिली. परंतु आज वर्षाला विकास प्रधान आणि त्यांचा संच माझ्या घरी आला. प्रभूने त्यांच्या करवी आम्हाला सांगितलं, त्या मुलीला सांगितलं की त्या वसंत ऋतूमध्ये तुझ्या मांडीवरती बाळ असेल. हालेलुया हालेलुया. प्रभूच्या नावाला स्तुती असो, धन्यवाद असो. प्रभू महान आहे, प्रभू जिवंत आहे. हालेलुया. आणि चमत्कार झाला. माझी मुलगी प्रेग्नंट राहिली, परंतु तिला रक्त कमी होतं, तिचं बीपी वाढलेलं होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये मी मुंबईवरून तिला मिशन हॉस्पिटलमध्ये घेऊन आले. हालेलुया. मिशन दवाखाना म्हणजे मी त्याला शिलोह समजते. हालेलुया. आणि डॉक्टर शोभा मोदस यांना मी सांगितलं की ही केस तुमच्या हातामध्ये आहे. डॉक्टर शोभाने तिची टेस्ट केली, तिला रक्त कमी आहे. मी काय करू? तिला 2 बाटल्या भरल्या, परंतु माझा विश्वास की प्रभूनं विकास ब्रदर्सद्वारे आम्हाला सांगितलेलं आहे की येत्या वसंत ऋतूमध्ये तुझ्या मांडीवरती बाळ करेल. हालेलुया. आणि पहा, डॉक्टर शोभा मोदस करायला मी थकले. आता मी काय करू? मला काही समजत नाही. आणि पहा, डॉक्टर साबूकडे आम्हाला त्यांनी पाठवलं. डॉक्टर साबूला सांगितलं, शोभा मोदस तुम्ही कमीत कमी त्या मुलीला तरी वाचवा. हालेलुया. परंतु प्रभूनं ते बाळ आणि ती बाळाची अगदी सुखरूप ठेवलेली आहे. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो, प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. प्रभू विकास ब्रदर्स जे सांगतात ते अगदी सत्य होतं. हा माझा विश्वास आहे. माझा मोठा मुलगा, त्याला मुलगा झाला आणि तो मरण पावला, तो देवाजवळ गेला. परंतु विकास ब्रदरने सांगितलं, सिस्टर तुम्ही प्रेग्नंट आहात, तुम्हाला मुलगीच होईल. आणि हालेलुया. प्रभूने तिला मुलगी दिली. आणि पुन्हा विकास ब्रदर आमच्या घरी प्रार्थना आले, त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आता तुला मुलगा होईल. आणि खरोखर माझ्या जिवंत प्रभूने माझ्या मोठ्या मुलाला 3ऱ्या नंबरचा मुलगा दिला. हालेलुया. ही माझी महान साक्ष, प्रभू येशू ख्रिस्त जिवंत आहे. हालेलुया 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 हालेलुया. थँक्यू. हालेलुया. हे सुरक्षित धन्यवाद असो प्रभूला. खरोखर माझा हा 6 महिने झाले माझे चिकनला आजार झालेला आहे. माझे कुटुंब, माझे हात आणि माझं पोट दुखत होतं. आज या प्रार्थनेच्या द्वारे प्रभूने आशीर्वाद दिला, प्रभूने स्पर्श केला, म्हणून माझा सर्व आजार निघून गेला. मी प्रभूचा धन्यवाद देते. धन्यवाद. हालेलुया.